त्या 8-9 वर्षाच्या निष्पाप बाळाला जो हॉस्पिटलच्या बेडवर आपल्या आईच्या अश्रूंमध्ये आपले भविष्य पाहत असतो, विचार करा त्या एकमेव कमवत्या बापाचा जो दोन्ही किडना फेल झाल्यामुळे त्याचे कुटुंब रस्त्यावर येण्याच्या उंबरठ्यावर असते. काय वाटते विचार करून? वाईट वाटते. पण आपण काय करतो? आपण अंधश्रद्धेच्या नावाखाली, अंधश्रद्धेपोटी आपण म्हणतो अवयवदान केल्यानंतर त्याची विटंबना होईल, अवयवांची विटंबना होईल, शरीराची विटंबना होईल आणि पुढच्या जन्मी ते अवयव त्या व्यक्तीमध्ये येणार नाही. पण विचार करा, प्रत्येक दिवशी आपण हजारो असे सुव्यवस्थित असलेले अवयव मातीत आणि राखेत मिळवत असतो, जे दुसऱ्यांना प्राण देऊ शकतात. आपल्या सर्वांनाच माहित आहे ते शरीर कधी ना कधी किडे मुंग्या खाऊन टाकणार आहेत, नाहीतर ते आगीत जाऊन भस्म होणार आहेत, राख होणार आहेत. तरीही आपल्याला कधी वाटत नाही की आपण ऑर्गन डोनेशन करावे, अवयवदान करावे. ही समाजाची परिस्थिती नक्कीच बदलली पाहिजे. ते म्हणतात ना, दगडामध्ये देव शोधण्यापेक्षा माणसामध्ये असलेला देव वाचवणे हे पुण्य नाही का? यापेक्षा मोठा धर्म काय असू शकतो? यापेक्षा मोठे पुण्य काय असू शकते? यावर आपल्या सर्वांनी विचार करणे फार गरजेचे आहे. आताच वैद्यकीय शास्त्राने असे सिद्ध केले आहे की एका मृत व्यक्तीचे जर ब्रेन डेथ घोषित केले असेल तर त्याचे अवयव घेऊन आपण 8 नव्या लोकांना जीवनदान देऊ शकतो. आणि 8 ही संख्या खूप मोठी आहे. जर प्रत्येकाने अवयवदान केले तर ही संख्या खूप वाढेल आणि खूप जणांना नवीन जीवनदान मिळेल. तुम्ही विचार करू शकता, एखाद्याचे ठोके सुरू असणारे मृत व्यक्तीचे हृदय जेव्हा दुसऱ्याच्या छातीत धडधडते, जेव्हा दान केलेले कुणाचे तरी डोळ्यांनी एखाद्या अंध व्यक्तीला अंधारातून बाहेर निघून नवीन जग पाहायला मिळते, जेव्हा कुणाच्या तरी डोनेट केलेल्या फुफ्फुसांनी कुणाला तरी मोकळा श्वास घ्यायला मिळतो, किती छान वाटते. तसेच आपल्या स्वतःवर घेऊन पहा, जर आपण अवयवदान केले तर मृत्यूनंतरही आपण कुणाच्या तरी शरीरात हृदय म्हणून धडधडत राहू, मृत्यूनंतरही आपण कुणाच्या तरी डोळ्यातून हे सुंदर जग पाहत राहू आणि मृत्यूनंतरही आपण कुणाच्या तरी फुफ्फुसातून मोकळा श्वास घेत राहू. ही गोष्ट बोलायला खूप छान वाटते आणि ऑर्गन डोनेशन डे निमित्त आपण जे सगळे कार्यक्रम साजरे करतो त्यातही ऐकायला खूप छान वाटते. पण परिस्थिती वेगळी आहे. आता फक्त भाषणे करून किंवा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन हे संपवणे गरजेचे नाही, तर आपल्याला प्रत्यक्ष कृती करणे देखील गरजेचे आहे. तर प्रत्यक्ष कृतीमध्ये आपण काय करू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे संकल्प करा. आजच अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑर्गन डोनर कार्डसाठी नोंदणी करा. दुसरी गोष्ट म्हणजे, कारण अवयवदान करताना एक मृत व्यक्तीचे अवयवदान असते आणि एक जिवंत असतानाचे अवयवदान असते. तर जिवंत असताना आपण स्वपरमिशननी आपण अवयवदान करू शकतो, परंतु मृत्यूनंतर आपण ते करू शकत नाही. म्हणजेच लवकरात लवकर घरी गेल्यानंतर आपल्या कुटुंबियांशी, जसे की आपले आई वडील, पती पत्नी, तसेच मित्रमंडळी व इतर कुटुंबियांशी बसून सविस्तर चर्चा करा. कारण आपल्या मृत्यूनंतर आपला अंतिम निर्णय हा आपल्या कुटुंबाचा असतो. त्यामुळे ही गोष्ट करणे ही फार गरजेचे आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धेला वेशीवर टाका. कारण आपल्या भारतीय समाजात तसेच इतर देशांमध्ये सुद्धा अंधश्रद्धेला खूप वाव आहे. आपण आता मॉडर्न जगात जगत आहोत, वैज्ञानिक दृष्ट्या आपण विचार केला पाहिजे, तरीही अंधश्रद्धेमुळे कुठेतरी अवयवदानाला बाधा होत आहे. तर आपण वैज्ञानिक दृष्टीने विचार करायला लागलो आणि आपली विवेकबुद्धी ठेवून जर अवयवदान करायला लागलो तर नक्कीच हे संकट कुठेतरी दूर होईल. यानंतर मला भाषणाचा समारोप करताना सावरकरांचे आणि काही कवींचे बोल आठवतात. ह्या जगातून जाताना काही न्यायचे नाही हे खरे, या जगातून जाताना काही न्यायचे नाही हे खरे, पण जाते जाते कुणाचे तर आयुष्य सजवून जाणे हीच खरी मानवता आहे. पण जाते जाते कुणाचे तर आयुष्य सजवून जाणे हीच खरी मानवता आहे. तर आपण आपल्या शरीराचा अंत, तर आपण आपल्या देहाचा शेवट मातीत नाही, आपण आपल्या देहाचा शेवट मातीत नाही तर कुणाच्या तरी श्वासात करूया.
आपण आपल्या देहाचा शेवट मातीत नाही तर कुणाच्या तरी श्वासात करूया आणि अवयवदानाचा संकल्प करून आपण मानवतेचा नवा इतिहास घडवूया. अवयवदानाचा संकल्प करून मानवतेचा नवा इतिहास घडवूया. एवढे बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.